आज मी आपल्यासोबत सुका जवल्याची रेसिपी शेअर करणार आहे, जी जबरदस्त टेस्टी लागते. बघताच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. मस्त असा चमचमीत, झणझणीत असा हा सुका जवला बनवण्याची सोपी पद्धत आहे. एकदा नक्की बनवून पहा, तुम्हालाही आवडेल. तर जवला कोणता निवडायचा, कसे बनवायचे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर त्यासाठी आधी बघा, सर्वात पहिला आपल्याला घ्यावा लागणार आहे जवला. तर जवला बघा, इथे ना बारीक असतो ना तो घ्यायचा आहे, आणि जास्त पिवळा असतो ना तो घ्यायचा नाही, आणि जाड घ्यायचा नाही. बारीक असा जवला, पांढरा असा जवला घ्यायचा. म्हणजे काय होतं, खाताना तो जवला चरचरीत लागत नाही आणि चवीलाही खूप छान लागतो. तर बारीक जवलाच निवडायचा. आता याला धुवण्यासाठी काय करायचं बघा, मोठं असं बाऊल घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला हे धुवायचं, कारण यामध्ये ना असे छोटे छोटे मातीचे कण असतात. तो जवला धुतल्यानंतर तो वरती तरंगतो, म्हणजे आपल्याला जे माती यामध्ये असते ना ती खाली बसते, आणि आपल्याला धुवायला सोपा पडतो. नाहीतर काय होतं माहिती आहे, खाताना आपल्याला अशी माती माती लागू शकते. त्यामुळे धुण्याची ही पद्धत पहा. आता मस्त स्वच्छ असता 2-3 वेळा हा मी धुवून घेते. जवला धुवून स्वच्छ पूर्ण पाणी काढून टाकायचं, हाताने दाबून दाबून, लक्षात ठेवा. आता हा जवला आपण ठेवूया साईडला. वळूया गॅसकडे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये एक छोटासा चमचा तेल घेतलं, आणि तेल असं कढईला थोडंसं लावून घ्यायचं, म्हणजे हा जवला लागणार नाही. आता जवला सर्वात पहिल्या आधी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅस एकदम मंदवरती ठेवायची, आणि मंद गॅसवरती हा जवला आपल्याला 4-5 मिनटं भाजून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे काय होईल, जवला व्यवस्थित भाजला गेला ना की जवला चवीलाही खूप छान लागतो, आणि असा टेस्टी जवला तुमचा तयार होईल. तर गॅस एकदम कमी ठेवायची, आणि हा असा मध्ये मध्ये मिक्स करत आपण हा जवला साधारण 5 मिनटं भाजून घेऊया. तर हा बघा, जवला आपला असा थोडासा हलका हलकासा भाजला गेलेला आहे. अजून थोडा वेळ भाजूया. तर बघा, आता जवला आपला भाजून झालेला आहे, काढून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण घेणार आहोत तेल. तर 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे, आणि यामध्ये ना 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता हा कांदाही आपण भाजून घेणार आहोत. कांदा ही भाजण्याची एक पद्धत आहे. आपल्याला हा कांदा किती भाजायचा आहे, ज्यामुळे आपला जवला टेस्टी होईल, तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर गॅस आता मीडियमवरती केलेली आहे, आणि हा कांदा आपण छान असा भाजून घेणार आहोत. तर बघू शकता, कांद्याचा हलका हलका कलर चेंज झालेला आहे. मऊ मऊ असा कांदा आपल्याला पाहिजे, लक्षात ठेवा. आता हा कांदा थोडासा भाजला गेला आहे, थोडासा हलका मऊ झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण आलं लसूण पेस्ट. तर इथे ताजं आलं लसूण पेस्ट घाला. मी काय केलेलं आहे माहिती आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे. यामुळे काय होतं, टेस्ट छान येते. तुमच्याकडे जर रेडीमेड पेस्ट असेल तर घालू शकता, पण जर तुम्ही ताजं घालून बघितलात ना आलं लसूण पेस्ट, तर खरंच टेस्ट खूप भारी येते. तर आता आलं लसूण आणि छान असं ते कांद्याबरोबर भाजून घेतलेले बघू शकता. कांदा ब्राऊन झालेला नाही आहे, थोडासा डार्क गुलाबी झालेला आहे. इतपतच आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. तर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. आता कांदा हा बघा असाच भाजल्यामुळे काय होतं, जास्त ब्राऊन न केल्यामुळे आपला जो जवला आहे ना तो खाताना असा मस्त रसरशीत लागतो. जर तुम्ही जास्त ब्राऊन कलर केलात ना कांद्याचा, तर जवला खाताना असा कोरडा कोरडा लागतो. त्यामुळे काय करायचं आहे, असं मस्त मऊसर होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. आता टोमॅटोही चांगला परतला गेल्यानंतर यामध्ये घालूया मीठ आणि मसाला. तर थोडीशी मी घालते हळद, पाव चमचा एवढा, आणि 1 चमचा भरून इथे मी लाल मिरची पावडर घालते, आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. आता तिखट किती हवं आहे तुम्हाला, त्यानुसार तुम्ही लाल मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि काश्मीरी मिरची पावडर यासाठी घातलं आहे की जवल्याचा कलर खूप छान येतो काश्मीरी लाल मिरचीमुळे. मस्त असा लाल लाल आपला जवला दिसतो. तर बघा, मस्त मसाले सर्व आपण कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता घालायचं यामध्ये जवला. तर जवल्याबरोबरच आपण घालणार आहोत 3-4 कोकम. कोकम जरूर घाला, म्हणजे काय होतं, टेस्टी जवला कुठल्याही नॉनव्हेज पदार्थामध्ये बघा, मच्छीमध्ये वगैरे कोकम घातलात ना तर त्याची टेस्ट जबरदस्त होते. तुम्ही म्हणाल टोमॅटो घातलं आहे, मग कोकम कशाला नाही. टोमॅटोमुळे काय होतं, हा गोडसर लागतो थोडा जवला, पण कोकम घातलात ना मस्त अशी आंबट टेस्ट येते. त्यामुळे कोकम थोडंसं घालायचं. आता यामध्ये 2-3 चमचेच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला, लक्षात ठेवा. आणि हा जवला आपल्याला आता शिजवून घ्यायचा आहे 4-5 मिनटं, जास्त नाही. आता हा जवला लागू नये म्हणून काय करायचं, अशी खोलगट ताटली यावरती ठेवायची कढईवरती, आणि यावरती घालायचं आहे पाणी. म्हणजे काय होईल, आपण जे पाणी घातलं आहे ना त्यामध्येच तो जवला शिजेल, खाली लागणार नाही. कारण ही जी वाफ आहे ना
त्याने आपलं जवला खाली लागत नाही आणि जवला छान शिजला जातो. तर बघू शकता पण 2-3 चमचेच पाणी घातलेलं होतं, तेही पाणी तसंच आहे. तर आता काय करायचं, हलकाचं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं हे पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवायचं नाही आहे. 1 मिनिटभर असं तुम्ही परत शिजवून घेतलात ना, की मस्त जवला तुमचा सुका जवला तयार होतो. थोडीशी घालायची कोथिंबीर, तुम्हाला आवडत असेल तर घाला. आणि असा हा चमचमीत असा आपला जवला झालेला आहे तयार. तर बघू शकता मस्त असं जवला चमचमीत तयार झालेलं आहे. पोळीबरोबर, भाकरीबरोबर खरंच खूप भारी लागतो. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका. आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा तुम्ही रेसिपी कुठून पाहताय तेही मला सांगा, म्हणजे काय होईल, मलाही कळेल की तुम्ही माझ्या रेसिपी कुठल्या शहरातून पाहताय ते.